आज आपण दिवाळीसाठी अर्धा किलोच्या प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर परफेक्ट मेजरमेंट मध्ये आपण चिवडा आज बनवूया। तर येथे मी शॉप मधून अर्धा किलो पातळ पोहे आणलेले आहे। सगळ्यात पहिली मेथड म्हणजे पोहे थोडे थोडे घेऊन आपण चाळून घेऊया। आता पोहे चाळून घेतल्यानंतर आता पोहे कढईमध्ये घालून थोडे थोडे भाजून घ्यायचे बघा। पातळ पोहे असल्यामुळे जळायला नको, त्यामुळे लो गॅसवर पोहे भाजायचे। बघून घ्या, आपले पोहे मस्त कुरकुरीत झालेले आहे। आता ही भाजलेली पोहे एका भांड्यामध्ये पसरून घ्यायचे बघा। मी याच टोपल्यामध्ये नेहमी चिवडा करत असते आणि याच पद्धतीने सगळे पोहे भाजून घ्यायचे बघा। आता कढईमध्ये 100 ग्रॅम तेल घालायचे बघा। आता या गरम तेलामध्ये 100 ग्रॅम शेंगदाणे घालून तळून घ्यायचे बरं का। आता हे मस्तपैकी तळलेले शेंगदाणे या पोह्यावर घालायचे। आता घालायचे 50 ग्रॅम फुटाणे डाळवं, हेही हलकेसे तळून घ्यायचे। हे डाळवं अगोदरच खशार राहते, म्हणून जास्त तळून घ्यायची अजिबात गरज नाही। डाळवं हे खमंग तळून झालेलं आहे, यावरच काढून घेऊया। याच पद्धतीने 50 ग्रॅम खोबऱ्याचे स्लाइस सुद्धा तळून घेऊया बरं का। आता हेही यावर काढून घेऊया। आता याच तेलामध्ये 50 ग्रॅम काजूही तळून घेऊया, काजू पण यावर काढून घेऊया। आता याच तेलामध्ये हिरवी मिरची घालून खरपूस तळून घ्यायची। आता यामध्ये घालायचा कढीपत्ता, हाही कुरकुरीत तळून घ्यायचा। आता यामध्ये घालायचा चिमूटभर हिंग, मिक्स करून घ्यायचं बरं का। आता हे पण यावर काढून घेऊया। आता याच गरम तेलामध्ये 2 चम्मच धने घालायचे। धने सुद्धा मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे, धन्याने चिवड्याला खूपच मस्त टेस्ट येते। आता घालूया 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, तसेच चवीनुसार मीठ। मीठ तुम्ही फोडणीतच घाला, कारण मीठ सगळीकडे पसरते। मीठ तुम्ही चिवडा झाल्यावर वरून जर घातले तर सगळीकडे मीठ पसरत नाही, चिवड्याच्या खाली बसते। आता गॅस बंद करायची आणि हे सर्व मसाले चिवड्यामध्ये घालायचे। आता यामध्ये घालायची पिठी साखर। पिठी साखरेने चिवड्याला खूपच मस्त टेस्ट येते। आता हे सर्व जिन्नस मिसळून घ्यायचं बघा। चला तर मग हा झाला आपला अर्धा किलोचा चिवडा बनून तयार। पोह्याचं मेजरमेंट अर्धा किलोचं जरी असले तरी आपला चिवडा 750 ग्रॅम झालेला आहे। तुम्ही माझ्या मेजरमेंट नुसार साहित्य घातले तर तुमचा चिवडा अजिबात बिघडणार नाही। चिवडा बघा आपला मस्त खमंग कुरकुरीत झालेला आहे। आता हा चिवडा थंड झाला की हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता। 2 महिने हा चिवडा कुरकुरीत राहतो।